हा काकू बोला. उद्या आपल्या वैभवचा वाढदिवस आहे ना व ते आपल्या शुभून घरातच एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. तू येशील ना व? अरे वा, वैभवीचा बर्थडे आहे. होय. ये ना, नक्की ये. तुम्ही तिला सांगा तिची श्रावणी ताई खूप गिफ्ट घेऊन येईल तिच्यासाठी. होय का? अगं ती तर तुझी वाटच बघत बसली आहे. बरं ऐक की, ती तुझी पिऊ आहे ना, तिला बी घेऊन ये. म्हणजे कसं पोरं पोरं दंगा घालतील ना मग. बरं, मी काका काकूला विचारते. अगं बाई, परवानगी देतील का ग ते? हो देतील ना, तसं काही नाहीये. मी फक्त एकदा बोलून घेते. हा, विचाराने घेऊन ये. हो येते. आणि काकू, तुम्हाला मदतीसाठी मी सकाळीच येऊ का उद्या? अगं तू कशाला? हा? तू पाहुणी म्हणून नुसती ये, मी आहे की करायला. माझ्या हातचं गोडधड खाऊन जा, तेवढंच माझ्या जीवाला समाधान ग. बरं, तसे खूप दिवस झाले तुमच्या हातचं खाल्ल्याला. आणि काकू, मला ना तुमचं ते गुडलक लोणचं पण हवं आहे उद्या. अगं ते करूनच ठेवलं या, तू फक्त ते ये. बरं. आणि काकू, शुभूने ती बाईक घेतली का हो? की अजूनही पायपीटच चालू आहे त्याची? नाही ग, ती अजून तशीच कोपऱ्यातच उभी आहे. कदाचित ना तुझ्यावरती चिडलाय तो. लय रात्री समजावलंय मी त्याला, तो म्हटला मी बाईक चालवणार नाही. काय कुठनं इतका हट्टीपणा आणतो तो काय माहित. अगं तो तसाच आहे. एकदा का त्याच्या डोसक्यात एखादी गोष्ट बसली ना, देवा संकट बी लढावं लागतंय बघ. पण तू रागवू नकोस हा, त्याचं मन लय साफ आहे ग. नाही नाही काकू, मला अजिबात काही राग वगैरे आला नाहीये. मी ठीक आहे. आणि त्या दिवशी मी अशी अचानक आले त्यासाठी सॉरी. अगं सॉरी कशा पाय? तू माझ्या सानिका सारखीच नाही का? उगाच सॉरी बिरी म्हणून काहीतरी उगाच काहीतरी नको बोलत जाऊ बाई. बर, मी ठेवू का फोन आता? लय पसारा पडलाय ग, ती वाढदिवसाची तयारी करायची आहे ना व. पण तू उद्या या. हो हो येते, नक्की येते. ठेवते फोन.